समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा शुभ कार्ये रंग देवतेला मुजरा करीत माझ्या आई जुगाईला अतिस्मरितो नटेश्वराला वंदन पाठी विठलाईला अतिस्मरितो नटेश्वराला हो वंदन आई विठलाईला रंग देवतेला उजरा घरी तो माझ्या आई जुगाईला मरूया रंग देवतेला उजरा घरी तो माझ्या आई जुगाईला अभिस्मरितो नटेश्वराला वंदन पाठी विठलाईला अभिस्मरितो नटेश्वराला हो वंदन आई विठलाईला अनल सुरात जवळ यमपुत्र अनल सुरात जवळ राहून चांगला होता ना होय माते मला देखील असं दिसत आहे होय पार्वती होय मार्गने या दूरदृष्टीमध्ये मला एक ठिकाण दिसतंय या पृथ्वीवर एक असुर जन्माला येणार आहे आणि तो सर्वत्र आक्रमण करणार आहे अगं माते आम्हा देवांचे काम असते या पृथ्वीवरील असुरांना वर देणे आणि त्या संकटाचे निवारण करणे होय मार्गने या पृथ्वीवर असुर आणि अनुमती आहे असुरांना ठार करणे व आपल्या देव फिरवणे हेच आपले काम आहे आवाज काढा
त्याचे भविष्य त्याचे मरण आपल्याला यम भाषेने हिरावून गेला. परंतु आज कोणाचाही मृत्यू कोणाच्याही मरण माझ्या यम भाषामध्ये लिहिलेलं नाही. काय करावे काय करावे आता माझ्या घरात अशा यम दरबारामध्ये एक नाच गाणं व्हावं अशी माझी मनोकामना आहे. तिलोत्तमा हे तिलोत्तमा सांगा एक नाच गाणं व्हावं अशी माझी मनोकामना आहे. तिलोत्तमानारीचे नृत्य रंगते तिलोत्तमानारीचे नृत्य रंगते यमा दरबारी धरमाचे मनारामध्ये यमा दरबारी धरमाचे मनारामध्ये धरमाचे मनारामध्ये
सर्वत्र सुखाने शांतपणे संचार कर. ठीक आहे. नाही 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 यमपुत्र नलासूर सुखाने संचार करेल तर तो यमपुत्र नलासूर कसला नाही देव हो या सर्व सुरांवर तुम्ही अन्याय केलाय माझ्या पूर्वजांवर केलेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी हा यमपुत्र नलासूर सर्वप्रथम वैकुंठावर स्वारी करत आहे. हे विष्णुदेव देव हो शुक्र या नलासुराच्या वंशकर सदा चालता बोलता हो सदा चालता बोलता हरवारे भगवंता हरवारे भगवंता सदा चालता बोलता सदा
सुरू असताना तिलोत्तमा देवीच्या नृत्यावर मोहित होऊन तिलोत्तमा देवी आणि यमराज यांना एका सुंदर बालकाचा जन्म दिला आहे. त्या बालकाचं नाव अन्नासुर असं ठेवलं आहे. त्या बालकानं या त्रैलोक्यामध्ये हाहाकार माजवला आहे आणि आता तो वैकुंठपती विष्णुदेवावर स्वारी करून दे. वैकुंठपती विष्णुदेवाला आपण संवाद केला पाहिजे. नारायण या वैकुंठावर आपलं स्वागत आहे. आज अगदी असं अचानक केलं. नारायण नारायण. हे वैकुंठपती विष्णुदेवा आपला चरणी प्रणाम. हे वैकुंठपती विष्णुदेवा तिलोत्तमा देवी अप्सरा आणि यमराज यांचं नृत्य सुरू असताना तिलोत्तमा देवीच्या नृत्यावर मोहित होऊन तिलोत्तमा देवी आणि यमराज यांनी एका सुंदर बालकाचा जन्म दिला आहे. त्या बालकाचे नाव अन्नासुर असं ठेवलं आहे. त्या बालकाच्या डोळ्यातून अग्निज्वाला बाहेर पडते. त्याच्या पूर्वजांना झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी त्याने जन्म घेतला आहे आणि आता तो आपल्या स्वारी करून दे. सावत्र म्हणजे झालं. आपण चिंता राहा. पाहतो तुम्ही त्या अन्नासुराचा पराभव. वैकुंठपती विष्णुदेवा हे वैकुंठपती विष्णुदेव देव हो. या सर्व सृष्टीचा करता करविता तू स्वतःला समजतो. पण आमासुरांवर तू खूप अन्याय केला. याचाच बदला घेण्यासाठी यमपुत्र अन्नासुर आपल्या वैकुंठावर स्वारी करत आहे. हो युद्धात तयार. नाहीतर हे वैकुंठ काबीज केल्याचे समज. हे यमपुत्र अन्नासुरा हा तुझा निकोल प्रेम आहे. त्या भ्रमामध्ये राहू नकोस. मुंग्यांना जेव्हा पंख फुटतात जेव्हा त्या दिव्याभोवती निगा घेतात तसेच तुम्हा असुरांचे मरण जवळ आले की तुम्ही देवांवर आक्रमण करता. यमाचा पुत्र आहेस म्हणून तुला सांगतो जा जा तू तुझ्या दरबारी परत जा. मी तुला माफ केलंय. नारायण नारायण नारायण. अरे अन्नासुरा तुला देवांच्या झाल्यामध्ये फसला जाऊ नकोस. सागर मंथनाच्या वेळी या आदिनारायणानं नर्तिकेचं रूप धारण केलं होतं. स्वतः अमृत आणि तुम्हा दैत्यांच्या वाट्याला विष आले होते. हे मात्र विसरू नकोस. आणि अन्नासुरा अरे तू घाबरू देखील नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हे विष्णू याचाच बदला घ्यायचाय मला. हो युद्धात तयार. जर का तुझी अशी इच्छा असेल तर मग हो युद्धात तयार. हो तर देव ऋषी नारद काय तर म्हणे तुझ्या इच्छेसाठी मी युद्धाचे आव्हान स्वीकारतो. पाहायला कामचा पराक्रम नारायण नारायण. तुझा देव आहे. या अन्नासुराचे युद्धाचे आव्हान स्वीकारेल असाल. अरे अन्नासुरा आता राहिला तो अमरावती नगराचा इंद्रदेव. त्या इंद्रदेवाला युद्धात आवाहन कर. इंद्रदेवाला युद्धात पराभूत कर. मग या त्रैलोक्याचा राजा फक्त तूच आहेस. त्याने 33 कोट याच्यावर राज्य केले. तो अमरावतीचा राजा इंद्रदेव. हो अगदी बरोबर. मुनिवर्य आताच अमरावतीवर स्वारी करता म्हणजे झालं ना. युद्धाची मधात पाहिला या. ठीक आहे येतो मी. नारायण नारायण. नाही रे नाही कुणाच कोणी. नाही रे नाही कुणाच कोणी. अंती जाशील एकलाच प्राण्या तू माझ माझ म्हणून. तू अंती जाशील एकलाच प्राण्या तू माझ माझ म्हणून.
कोणाचे तुटतील धागे दोरे, कोणाचे माझे. हे देव ऋषी नारायण, यमपुत्र नलासुर म्हणतात मला. मी यमाचाच पुत्र आहे. माझे मरण कोणाच्याच हाती नाही. माझाच पिता आहे यम. यशनी अमरावती अस्वारी. स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्व वान आज गायली बोल बोलती तालावरी नाचते रंभा इंद्रदाराबाई नाचते रंभा इंद्रदाराबाई. स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्व वान आज गायली स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्व वान आज गायली बोल बोलती तालावरी नाचते रंभा इंद्रदाराबाई नाचते रंभा इंद्रदाराबाई. स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्व वान आज गायली स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्व वान आज गायली बोल बोलती तालावरी नाचते रंभा इंद्रदाराबाई नाचते रंभा इंद्रदाराबाई. स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्व वान आज गायली स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्व वान आज गायली बोल बोलती तालावरी नाचते रंभा इंद्रदाराबाई नाचते रंभा इंद्रदाराबाई. चांदपाली बांधवली नटली चुनदारानी डोक्याची बिजली चमके इंद्राच्या अंगणी इंद्राच्या अंगणी इंद्राच्या अंगणी. हशालो हशालो निर्जलानी बरदारी शोभे मला नाही मंदिरी चालू निर्जलानी बरदारी शोभे मला नाही मंदिरी. रमा अशी माझी आदाकारी नाचते रंभा इंद्रदाराबाई नाचते रंभा इंद्रदाराबाई. स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्व वान आज गायली स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्व वान आज गायली बोल बोलती तालावरी नाचते रंभा इंद्रदाराबाई नाचते रंभा इंद्रदाराबाई. आज देव येईल काय त्याचा पुंडली गया युगात पुन्हा होईल काय त्याचा पुंडली गया युगात पुन्हा होईल काय. आई बाबांची सेवा कराया देव येईल काय आज देव येईल काय असा पुंडली गया युगात पुन्हा होईल काय असा पुंडली गया युगात पुन्हा होईल काय. देव नाही
देवी अप्सरा आणि यमराज यांचं नृत्य सुरू असताना तिल्लोत्तमा देवीच्या नृत्यावर मोहित होऊन तिल्लोत्तमा देवी आणि यमराज यांनी एका सुंदर बालकाचा जन्म दिला आहे. त्या बालकाचं नाव अन्नासुर असं ठेवलं आहे. त्या अन्नासुराच्या डोळ्यातून अग्निज्वाला बाहेर येतात. त्याच्या पूर्वजांना झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी त्याने हा जन्म घेतला आहे आणि आता तो आपल्या सारी करून दे सावध म्हणजे झालं. मुनिवर्य, तुम्ही मला वेळोवेळी सावध केले त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका, येतो मी. ठीक आहे. नारायण नारायण. वैकुंठपती विष्णुदेव, अमरावतीचा राजा इंद्रदेव आणि यमपुत्र अन्नासूर, चला आपण देखील जाऊ हे महायुद्ध पाहण्यासाठी. नारायण नारायण. भक्ती भावाने पूजतो तुझला, मी भक्ती भावाने पूजतो तुझला. हा केला आमच्या धावली निर्वाळ गावची सावळी, निर्वाळ गावची मावळी, निर्वाळ गावची सावळी, वाटताय आमची सावळी. भक्ती भावाने पूजतो तुझला, भक्ती भावाने पूजतो तुझला. हा केला आमच्या धावली निर्वाळ गावची सावळी, निर्वाळ आमची मावळी, निर्वाळ गावची सावळी, वाटताय आमची मावळी. भक्ती भावाने पूजतो तुझला, भक्ती भावाने पूजतो तुझला. हा केला आमच्या धावली निर्वाळ गावची सावळी, निर्वाळ आमची मावळी, निर्वाळ गावची सावळी, वाटताय आमची मावळी. भक्ती भावाने पूजतो तुझला, भक्ती भावाने पूजतो तुझला. हा केला आमच्या धावली निर्वाळ गावची सावळी, केळबाई आमची माऊली, निर्वाळ गावची सावळी, वागताई आमची माऊली. तो देवी साऊ सावळ, भक्त जमतील गाव गाव, भक्त जमतील गाव
जास्तीत जास्त